ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शहरामधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गणेश चौक आणि हनुमान चौक परिसरामध्ये रविवारी रात्री अज्ञात टवाळखोर टोळक्यानं धुडगूस घालत दहशत पसरवली आहे। रात्री 10 ते 10:30च्या सुमारास या टोळक्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या 3 चारचाकी वाहनांसह एका दुचाकीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे। अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हातामध्ये हत्यारं आणि दगड घेऊन आलेल्या टोळक्यानं वाहनांच्या काचा फोडल्या। आवाज ऐकून नागरिक बाहेर आले असता अंधाराचा फायदा घेत हे टोळकं पसार झालंय। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार गणेश चौकामधील MSCB कार्यालयाच्या मागे दररोज रात्री मद्यप्राशन करणारे टवाळखोर जमत आहेत आणि विरोध केल्यास शिवीगाळ आणि दमदाटी देखील केली जाते। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि अज्ञातांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। दरम्यान नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर पूनम महाले यांनी घटनास्थळी पाहणी करून अंबड पोलीस ठाण्यात भेट दिली आणि दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मी डॉक्टर पूनम योगेश महाले, प्रभाग क्रमांक 24च्या गणेश चौक येथील मयुरी मिनी ट्रेन गार्डनच्या परिसरात आत्ता आहोत आपण। काल रात्री काही समाजकंटक विघातक अशा वृत्तींच्या द्वारे आमच्या परिसरातील नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड केली गेली, नुकसान पोहोचवलं गेलंय। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय। अशा वेळेला असं एक वातावरण निर्मिती, भीती निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न होता। या सगळ्यांवरती फार कडक कारवाईची गरज आहे। एक प्रकारचा इथे असलेला एक न्यूसन्स आहे, त्या न्यूसन्सच्या विरोधात आज माझ्याबरोबर माझे सगळे नागरिक आहेत। आम्ही मोठ्या संख्येने आत्ता उपस्थित आहोत, कारण हा पहिला एपिसोड नाही आहे, हे फार वर्षांपासून चालू आहे। एकंदरीत त्यांचा जो काही न्यूसन्स आहे त्याचा हा लास्ट एपिसोड असावा अशी आमची पूर्ण परिसराच्या वतीने आणि त्यांची प्रतिनिधी म्हणून माझी ही मागणी आहे की ही कडक कारवाईच्या भीतीनेच किंवा कडक कारवाई केल्यानंतरच ही वृत्ती कमी होईल, बंद होईल आणि हे शेवटचा एपिसोड असेल अशी मी अपेक्षा करते। गणेश चौक परिसरातील छत्रपती संभाजी महाराज बालोद्यान जे सभोवतालचा परिसर जो आहे, जिथे काल जी संतापजनक घटना घडली, काही अमानुष आणि सूड कारणातून काही वाहनांची तोडफोड करण्यात आली। हा प्रकार जरी काल घडलेला असला तरी याला खतपाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून या बालोद्यानामध्ये होतंय। इथे विविध प्रकारचे लोक इथे जमा होतात, नशा करतात, मुलींना आणतात आणि तिथून जो वाद तयार होतो आणि मग त्या वादाचा जो त्रास आहे तो आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय। गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे पत्रकं दिले, पोलीस स्टेशनला अर्ज दिले, नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलं, अनेक गोष्टी करूनही हे लोक अजूनही कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नाही। इव्हन आजही 112ला फोन केला असता, आता साधारण 1 तास झाला, अजूनही पोलीस प्रशासन इथे पोहोचलं नाही। जर अशा प्रकारे गोष्टी घडत असतील आणि पोलीस अशा प्रकारे दुर्लक्ष करत असतील तर ही बाब खूप निंदनीय आहे। कारण पोलीस प्रशासनाकडनं आजही आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींना आळा घातला पाहिजे, परंतु असं घडत नसेल तर उद्या आम्ही अंबड पोलीस स्टेशनला जातोय, सगळे स्थानिक नागरिक निवेदन देतो आहे, परंतु जर या गोष्टीवरती सुधारणा झाली नाही तर पुढे आम्ही ठिय्या आंदोलन करू, हे मी तुम्हाला या माध्यमातून नक्कीच सांगतो। किरण आहेर, सी24 तास, नाशिक।